नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही असा ट्रेड घेतला आहे का, की त्याची किंमत आधीच खूप वर गेली, पण तरीही तुम्हाला वाटले, की तो आता नाही घेतला तर मोठं प्रॉफिट चुकणार किंवा अजून वर जाणार आणि नेमकं तुम्ही ट्रेड घेतला, की मार्केट खाली येतं आणि तो शेअर लोअर सर्किट सुद्धा लावू शकतो किंवा तुमच्यासोबत होतं, माझ्यासोबत पण होतं. तर तुमच्यासोबत असं कधी झालं असेल, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. आज आपण बोलणार आहोत ट्रेडिंगमधल्या सर्वात धोकादायक भावनेबद्दल. ते म्हणजे फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग ही एक अशी गोष्ट आहे जी अनेक ट्रेडर्सचं अकाउंट रिकामं करते. फोमो म्हणजे काय? तर मित्रांनो, फोमो म्हणजे एखादी अशी संधी हातातून निघून जाऊ नये म्हणून विचार न करता घेतलेला ट्रेड. त्यालाच आपण फोमो म्हणतात, म्हणजे की फिअर ऑफ मिसिंग आउट. समजा एखादा स्टॉक 5% वर गेला आणि तुम्ही ट्रेड घेतला नाही. मग तो 3% वर गेला. तेव्हा तुमचं मन वाटतं, तुमच्या मनाला तेव्हा वाटतं, की सगळे पैसे कमवत आहेत आणि मी मागे पडत आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या भावनेतून तो स्टॉक्स 8% वर घेता आणि त्या भावनेतून आपण चार्ट, रिस्क मॅनेजमेंट प्लॅन न करता सगळं विसरून जाऊन आपण तो ट्रेड घेतो. ही ट्रेडिंग नाही तर ही भावना आहे, जी तुम्ही खेळत आहात आणि तुमच्यासोबत मार्केट खेळत आहे. आणि ही भावना जितकी जास्त, तितकी मोठी चूक. तर नम फोमो का निर्माण होतो? फोमो होण्यामागचं अनेक कारण असतात. जसं की सोशल मीडिया. तुम्ही आज लोकं पाहू शकता, की सोशल मीडियावर कसे ॲक्टिव्ह आहेत. जसं की गाड्या घेणं, असं घर बांधणं वगैरे, वगैरे. ठीक आहे. पण ते तुम्हाला दाखवतात आणि तुम्हाला पण वाटतं, की मी पण असे पैसे कमवू आणि ते स्क्रीनशॉट टाकतात आणि लॉस कोणी टाकत नाही. त्यांना पण लॉस होतो, पण ते टाकत नाहीत. दुसरं कारण म्हणजे मित्रांचे प्रॉफिट. तुमचे मित्र जर ट्रेडिंग करणारे असतील, तर त्यांचं प्रॉफिट बघून तुम्ही पण फिअर ऑफ मिसिंग आउट फोमोमध्ये ट्रेड घेता आणि त्या दलदलमध्ये फसून जाता. कोणी म्हणतं, आज एका ट्रेडमध्ये 25,000 कमवले. आपण विचार करतो, मग मी का नाही कमवू शकत? तिसरं, सतत चार्ट पाहत बसणं. प्रत्येक कॅन्डल पाहिली, की तुम्हाला वाटतं, की हा ट्रेड घ्यायलाच हवा. पण लक्षात ठेवा, मार्केट रोज संधी देते. तुम्हाला प्रत्येक संधी पकडायची गरज नाही. फोमोमुळे होणाऱ्या 5 मोठ्या चुका. चूक नंबर 1, एंट्री उशिरा घेतो. आपण एंट्री उशिरा घेतो आपली फिअर ऑफ मिसिंग आउट झाल्यामुळे. मोठा मूव्ह झाल्यानंतर आपण एंट्री घेतो. चूक क्रमांक 2, स्टॉप लॉस न लावणे. आपण स्टॉप लॉस कधीच लावत नाही फोमोमध्ये ट्रेड घेतल्यावर. कारण मनात एकच विचार असतो, की आता वर जाईल, नंतर वर जाईल. चूक नंबर 3, पोझिशन साइज वाढवणे. मित्रांनो, पोझिशन साइझिंग हा एक खूप मोठा विषय आहे, जो आपल्याला बिगिनर्स लोकाला किंवा आपल्याला असा वाटतो, की तो काहीच नाही, छोटा विषय आहे. पण तो खूप मॅटर करणार आहे पुढे आपल्या ट्रेडिंग लाईफमध्ये आणि पुढे आपल्या ट्रेडिंगच्या फ्युचरमध्ये. चूक नंबर 4, ओव्हर ट्रेडिंग. एक ट्रेड चुकला म्हणून दुसरा ट्रेड लगेच घेणे आणि दुसरा चुकला म्हणून तिसरा घेणे आणि सर्वात दिवसाच्या शेवटी पूर्ण अकाउंट लाल होणे. यालाच आपण म्हणतो फोमो. स्वतःच्या स्ट्रॅटेजीवर विश्वास कमी होणे. ही चूक नंबर 5 आहे. प्रत्येक वेळी दुसऱ्याची एंट्री करायला आपण सुरुवात करतो, कॉपी करायला आपण सुरुवात करतो आणि आपला स्वतःचा सेटअप सोडून देतो. प्रो ट्रेडर्स फोमो कसा कंट्रोल करतात, आपण ते आता बघूया. प्रो ट्रेडर्स प्रत्येक मूव्ह पकडण्याचा प्रयत्न करत नाहीत. मित्रांनो, प्रत्येक ट्रेड पकडण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल, तर तो आता सोडून द्या. कारण ते शक्यच नाही. ते फक्त त्यांच्या सेटअपची वाट बघतात. आपण आपले फक्त सेटअपची वाट पाहायला पाहिजे. त्यांना माहिती असतं, की नो ट्रेड हा देखील एक ट्रेडच आहे. त्यांच्याकडे ट्रेडिंग प्लॅन असतो, एंट्री आधीच ठरलेली असते, स्टॉप लॉस आधीच ठरलेला असतो, टार्गेट आधीच ठरलेलं असतं. मार्केटच्या प्लॅननुसार आलं तरच ते ट्रेड घेतात, नाहीतर शांतपणे पुढच्या संधीची वाट पाहतात. फोमो टाळण्यासाठी काही नियम आहेत. जसं की पहिला नियम, सेटअप नसेल तर ट्रेड घ्यायचा नाही. दुसरा नियम, एका ट्रेडमुळे कोणीही श्रीमंत होत नाही हे लक्षात ठेवा. कन्सिस्टन्सीमुळे होतं. कन्सिस्टन्सीमुळेच तुम्ही श्रीमंत होऊ शकता किंवा मोठा पैसा बनवू शकता. तिसरा नियम, मार्केट उद्याही उघडणार आहे. पण आजची संधी गेली तर उद्या नवीन संधी मिळणारच. हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा मित्रांनो, ट्रेडिंगमध्ये सर्वात मोठा प्रॉफिट हा ट्रेड घेण्यात नसतो, तर चुकीचे ट्रेड टाळण्यात असतो.
जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, तर नक्कीच लाईक करा. ट्रेडिंग करणाऱ्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच ट्रेडिंग सायकॉलॉजी आणि फायनान्स विषयाबद्दल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.